त्याच्यानंतर आपण येऊ सर्व्हिसेसमध्ये. आता CSP.in हा मल्टिपल सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि जेवढे पण सॉफ्टवेअर्समध्ये जे पण चेंजेस बनवलेले आहेत ते युजर्सच्या नीडनुसार बनवलेले आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपले या ठिकाणी लेफ्ट साईडला तुम्ही जर बघसाल तिथे कॅटेगरी असणार आहे आणि राईट साईडला तुमचे कॅटेगरी मधले सर्व्हिसेस असणार आहे. तर सर्वात पहिले सर्व्हिस येते आपली बँकिंग. बँकिंगमध्ये कॅश विड्रॉल येतो, डिपॉझिट येते, बॅलन्स इन्क्वायरी येते, मिनी स्टेटमेंट येते. तर ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त पहिले ऑनबोर्ड करावं लागेल. ऑनबोर्डिंग झाल्यानंतर तुमचा KYC च्या नंतर तुम्हाला पर डे साठी एक मर्चंट ऑथेंटिकेशन लागेल. तर तुम्ही इथं मल्टिपल डिव्हाइसेस तुम्ही चूज करू शकता तुमच्या नीडनुसार. तुमच्याकडे जी पण अवेलेबल डिव्हाइस असेल तो. त्याच्यानंतर सगळ्यांसाठी फॉर्म सेम असणार आहे. आणि प्रत्येक सर्व्हिस खाली तुम्हाला ट्रान्झॅक्शनची लिस्ट असते, जेणेकरून तुम्हाला परत कोणत्याही स्क्रीनला परत जाऊन तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय करायची गरज नाही. त्याच्यानंतर आहे आपली मनी ट्रान्सफर. मनी ट्रान्सफर मध्ये तुम्ही सपोज रेमिटरचा मोबाईल नंबर टाकू शकता आणि बघू शकता की आणि तुम्ही सेंड करू शकता इथून मनी, किंवा नवीन बेनिफिशरी ऍड करायचं तुम्ही बेनिफिशरी ऍड करू शकता इथून. आणि ठीक आहे, इथं अकाउंट ओपनिंग ऑप्शन आहे. अकाउंट ओपनिंग मध्ये इथं सपोज मला एअरटेल पेमेंट बँक दिसते, पण इथं मल्टिपल बँक्स पण राहू शकतात तुमच्या पिन कोड नुसार. तर आता मी जिथं आहे, जिथला माझा ऍड्रेस रजिस्टर्ड आहे त्या ठिकाणी फक्त एअरटेल पेमेंट बँक आहे, त्यामुळे मला ती इथं दिसेल. आता एअरटेल पेमेंट बँक आहे, तर मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला ती पूर्ण टोटल डिटेल देईल की कोणता पिन कोड आहे काय आहे. त्याच्यानंतर मी प्रोसीड करेन, मोबाईल नंबर वगैरे टाकेल. प्रोसीड केला तर मी विजिट करू शकतो, म्हणजे मी बँक अकाउंट ओपन करू शकतो इथून विजिट केल्यावरती. तुम्हाला इथं विजिट वरती क्लिक करायचं आहे आणि पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आता प्रत्येक सर्व्हिससाठी तुम्हाला एक आकर्षक आपल्याकडे कमिशन असतो. तर कमिशन मध्ये कॅश विड्रॉलला सध्याला आमच्याकडे सर्वात बेस्ट कमिशन आहे. 100 ते 3000 पर्यंत तुम्हाला अमाऊंटच्या 30% कमिशन भेटेल. ते सपोज त्याच्यानंतर 3000 ते 10,000 च्या मधली रक्कमसाठी तुम्ही जर कॅश विड्रॉल किंवा कॅश डिपॉझिट करताय, दोघीच साठी तुम्हाला 10 रुपये कमिशन प्रत्येक ट्रान्झॅक्शनला भेटेल. त्याच्यानंतर मनी ट्रान्सफरचे पण आहेत आपल्याकडं की 100 ते 999 पर्यंत तुम्हाला 10 रुपये चार्जेस आणि 3 रुपये कमिशन भेटेल. त्याच्यानंतर अं, दिलेले सगळे कमिशन तुम्ही बघू शकता की पर्सेंट मध्ये कमिशन आहे आणि 1% चार्ज असतो मनी ट्रान्सफर साठी. तसंच आपल्याकडे दोन सर्व्हिस अजून दुसरा कॅटेगरी आहे पेमेंट. पेमेंट्स मध्ये आपले मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज आणि बिल पेमेंटचे सर्व्हिसेस येतात. तर आता मोबाईल रिचार्ज साठी तुम्हाला सिंपल तुमचा मोबाईल नंबर, ज्या पण कस्टमर आहे तुमचा त्याचा वाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ऑपरेटर चूज करायचा आहे, सर्कल चूज करायचा आहे, प्लॅन्स मध्ये जायचं आहे. जो तुमचा आवडीचा जो पण प्लॅन असेल, जो कस्टमरला हवा आहे तो प्लॅन इथं सिलेक्ट करा आणि रिचार्ज वरती क्लिक करा आणि प्रोसीड करा. त्याच्यानंतर DTH सर्व्हिस आहे आपल्याकडं, इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस आहे. इलेक्ट्रिसिटी मध्ये सगळेच ऑपरेटर्स आहेत आपल्याकडं आणि तुम्हाला हे गोष्ट इंटर करायची प्रत्येक डिटेल आणि त्याच्यानंतर कमिशन बघायचं आहे. तर तुम्ही इथून कमिशन बघू शकता की प्रत्येक बिल पेमेंट मागे तुम्हाला किती रुपीजचं कमिशन भेटेल. त्याच्यानंतर प्रत्येक आपल्याकडे सगळे जवळजवळ बिल पेमेंट्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे फायनान्शियल कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये इन्स्टंट लोन आहे. 10 ते 15,000 पर्यंतचे लोन्स जे असतात ते इन्स्टंट लोन मध्ये भेटून जातील तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याकडे पर्सनल लोन्स आहे. पर्सनल लोन मध्ये एवढे सगळे पर्सनल लोन भेटून जाते. आणि
जवळजवळ सगळेच लोन आहे. तुम्हाला व्हेकल लोन्स पण भेटू शकते इथून आपल्या प्लॅटफॉर्म मधून. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड्स आहेत. तर तुम्ही याच्या मागे कमिशन बघू शकता की एक कार्ड ऍक्टिव्हेशन केल्यानंतर तुम्हाला जवळजवळ 1470 पासून ते 900 समथिंग 630 पर्यंत कमिशन तुम्हाला भेटू शकतं प्रत्येक क्रेडिट कार्ड मला. तिसरं आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याकडे डिजिटल गोल्ड्स आहे. तर तुम्ही डिजिटल गोल्ड ₹10 पासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इथं बाय सेल आणि तुम्ही कॉइन सुद्धा बाय करू शकता आपल्या प्लॅटफॉर्म मधून. त्याच्यानंतर आपल्याकडे फिक्स डिपॉझिट आहे. फिक्स डिपॉझिट मागे पण चांगलं कमिशन असेल. बस बुकिंग आहे आपल्याकडे ऑप्शन. तर बस बुकिंग मागे कमिशन तुम्हाला 4.50% कमिशन भेटेल. म्हणजे सपोज 1,000चं जर सीट असेल बुक केलेलं त्याच्या मागे तुम्हाला 4.50% कमिशन, तो म्हणजे जवळजवळ ₹45 कमिशन होऊन जातं. तर मी पुणे पासून बुक करतोय तर 70% किंवा नागपूर पर्यंत माझी जर्नी आहे उद्याची 27 तारखेची. तर मला एवढे सगळे मला ट्रॅव्हल्स भेटून जातील. आता सपोज मला ही ट्रॅव्हलची सीट बुक करायची आहे. तर मी ही सीट बुक केली. माझा बोर्डिंग पॉईंट ड्रॉपिंग पॉईंट मी चूज केला. प्रोसीड वरती केला. मी ही डिटेल सगळे फिल करेल आणि प्रोसीड करेल आणि बुक करून घेईल. तर या प्रकारे तुम्ही ट्रॅव्हल सर्व्हिसेस यूज करू शकता. तर तुम्ही इथून ती बुकिंग बघू शकता. तुम्ही जे पण बुकिंग इथं केलेली आहे ती इथे येईल. तुम्हाला कॅन्सल करायची आहे ट्रॅव्हल तुम्ही इथूनच करू शकता. त्याच्यानंतर ट्रेन सर्व्हिस पण आहे. तुम्हाला त्यासाठी वेगळे अमाऊंट पे करावं लागतील IRCTC एजंट ॲक्टिव्हेशनसाठी. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये आपल्याकडे अपडेटेड सगळे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहे. तर तुम्ही जस्ट आपल्याकडे ही सर्व्हिस रिडायरेक्ट होते. सपोज तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायचं आहे, तुम्ही इथं क्लिक करशाल. तो तुम्हाला ॲप्रोप्रिएट फर्स्ट पार्टी म्हणजे जे पण लिंकिंग प्रोसेस आहे तुम्हाला तो तिथे घेऊन जाईल. तुम्ही तिथून लिंक करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक सर्व्हिसेस यूज करू शकता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम आहे आपल्याकडे. गव्हर्नमेंट स्कीम मध्ये आपल्याकडे जेवढे पण अवेलेबल गव्हर्नमेंट स्कीम आहे ते सगळे अवेलेबल आहे. तुम्ही इथून सर्च करू शकता किंवा फिल्टर आउट करू शकता कोणत्या स्टेटसाठी हवं आहे का. मग त्याच्यानंतर स्कीम टाईप कोणती आहे, मिनिस्ट्री कोणती आहे, तर या टाईपमध्ये तुम्ही फिल्टर आउट करू शकता इथं. त्याच्यानंतर जीएसटी सर्व्हिसेस आहे आपल्याकडे. तर जीएसटी आणि टॅक्सेशन मध्ये तुमचं जीएसटी येतं. त्याच्यानंतर ITR रेट. तर आपल्याकडे जीएसटी कोणती पण राहो ते सगळे टोटल जीएसटी सर्व्हिसेस आपल्याकडे अवेलेबल आहे. तर यांचे प्राइसिंग पण तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्याच्यानंतर ITR आहे. ITR मध्ये तुमचे टोटल ITR शीट आहे. त्याच्यानंतर EV विदाउट बॅलन्स शीट आहे. त्याच्यानंतर फिलिंग कंपनी डॉक्युमेंट्स. तर इथं टोटल सर्व्हिसेस आहे. तर प्रत्येक सर्व्हिस मागं तुम्हाला हे फॉर्म मतलब मीन्स रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं बघायला भेटतील. तुम्हाला जस्ट तुमचा कस्टमरचा मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे. आता ते टाईप केल्यानंतर कस्टमरची डिटेल येते. आता जर नवीन युजर असला तर तुम्हाला ती डिटेल इथं फिल करावं लागेल आणि सेव्ह करावं लागेल. जर एक्झिस्टिंग असेल तर ह्या टाईपचे दिसेल. तर इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट सगळे अपलोड करायचे आणि क्रिएट ॲप्लिकेशन करावं लागेल. त्याच्यानंतर लिगल सर्व्हिसेस आहे. लिगल सर्व्हिसेस मध्ये आपल्याकडे जेवढे पण ॲफिडेव्हिट्स आहेत ते अवेलेबल आहे. तर ॲफिडेव्हिटचा मिनिंग असं येतं की तुम्ही एक फॉर्मॅट दिलेला असेल आपल्याकडं. इथं प्राइस मेन्शन असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी ऍप्लिकेंटच्या फिल करायच्या आहे. जसे तुम्ही फिल करसाल तसं सपोज आता मी सॉरी आता मी इथे तुम्ही जसं पण फिल कराल तर मी इथं तुम्हाला ती बघायला भेटेल. आणि
इथं जो स्टॅम्प पेपर आहे तो सध्याला डेमो म्हणून दिलेला आहे आपण. तो इन्क्लूड नसतो. तुम्हाला जस्ट तुमची पूर्ण प्रिंट भेटते. तर तुमचं सगळं टोटल पेजेस तुमचेवाले म्हणजे तुमचे पूर्ण इन्फॉर्मेशन फिल झाली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि प्रिंट गेट करू शकता. आणि तुम्ही सपोज एवढंच फॉर्म फिलअप केला, त्याच्यानंतर तुम्ही क्लोज करून दिला, त्याच्यानंतर तुम्ही परत आला, तर तुम्ही काय करू शकता की स्क्रोल डाऊन करू शकता किंवा जे जुना फॉर्म असेल तो तुम्हाला इथं क्लिक करायचा आहे. किंवा आता हा मी फॉर्म फिल केला होता आता लेटेस्ट वाला, तर तो इथं रिफ्लेक्ट होऊन जातो परत. आणि इथलं डिस्क्लेमर इथं तेच नमूद केलेलं आहे की इथं फक्त पीडीएफ डिलिव्हरी इन्क्लूड असते आपल्याकडून. पीडीएफ तुम्हाला दिली जाते. बाकीच्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड नाही करत. सेम गोष्ट आहे ॲग्रीमेंट्स मध्ये. ॲग्रीमेंट्स मध्ये प्रत्येक सगळे ॲग्रीमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही ॲग्रीमेंटचा जो पण डेटा असेल तो फिलअप करायचा आहे तुम्हाला. आणि जे नमूद केलेले पीडीएफ आहे ते तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये भेटेल. तर या ठिकाणी प्राइस मेन्शन असते, ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला. कुरिअरला सर्वात पहिले तुम्हाला ऍक्टिव्हेट करावं लागेल. ऍक्टिव्हेशनसाठी तुम्हाला अम, तुमचा मेल आय डी ला ओटीपी जाईल, तुम्हाला तो इन्सर्ट करावा लागेल आणि ॲग्रीमेंट साईन करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला दिली गेलेली स्क्रीन दिसेल. तर सर्वात पहिले ओव्हरव्ह्यू म्हणून सर्व्हिस आहे. त्याच्यामध्ये तुमचे बुकिंग्स किती आहे, ट्रान्झिस्ट किती, आणि बाकीचे डिलिव्हर्ड आरटीओ रिटर्न वगैरे तुम्हाला दिले जातील. तर तुम्हाला नवीन ऑर्डर जर टाकायची आहे तर तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. डिलिव्हरीचं पिनकोड चूज करायचं आहे सपोज. त्याच्यानंतर शिपमेंट व्हॅल्यू तुम्हाला इन्सर्ट करायची आहे. सपोज माझं शिपमेंटचं एवढं होतं, तर आता मी प्रोसीड करेल. आता प्रोसीड केल्यावरती मला लिस्ट भेटेल की सर्व्हिस प्रोव्हायडर कोण कोण आहे. डिलिव्हरी आहे, ॲमेझॉन, ब्लू डार्ट आहे. असं सपोज मी ब्लू डार्ट वरती क्लिक केला. तुम्हाला इथं डिटेल फिल करायची आहे. सपोज तुम्हाला इथं कम्प्लीट ॲड्रेस टाकावा लागेल, जसं दिलं गेलं आहे बी 1. तर बाकीच्या गोष्टी फेच होऊन जातात. आता तुमचं बिलिंग हा बिलिंग ॲड्रेस असणार आहे, बिलिंग डिटेल असणार आहे. तुम्हाला जर बिलिंग डिटेल हा शिपिंग ॲड्रेस सिमिलर असेल तर तुम्ही इथून शिपिंग डिटेल तुम्ही अजून फिल करू शकता. पण माझं सेम आहे तर मी हे सरळ आता मी इथं माझं जे पण शिपमेंटचे डिटेल असतील मी तिथं इन्सर्ट करेल. प्रोडक्ट कोणतं आहे, सपोज मी सॅमसंग टी सेलिंग प्राइस 20,000चा टीव्ही एक युनिट आहे. एसक्यू असेल तर तुम्ही एसक्यू किंवा मल्टिपल आयटम असतील तर मल्टिपल ऍड करू शकता. पण माझं एकच प्रोडक्ट मला शिपमेंट करायचं आहे ते करेल. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला डिटेल पूर्ण व्हेरीफाय करायची. त्याच्यानंतर शिपमेंट वरती शिपमेंट व्हॅल्यू 30,000 क्रिएट वरती क्लिक करेल. माझं शिपमेंटची व्हॅल्यू इथे येऊन ही डिटेल तुम्ही इथून डिटेलची बघू शकता. त्याच्यानंतर शिप वरती क्लिक करायचं. तुम्हाला जर पुढं ऑर्डर प्रोसेस करायची तर शिप वरती क्लिक करावं लागेल. आम्ही अजून परत तुम्हाला एक अप्रोप्रिएट कंपनी चूजचा अजून एक ऑप्शन देऊन देतो एक वेळेस. तर सपोज मला ब्लू डार्ट सोबत जायचं आहे तर मी काय करेल, शिप नावावरती क्लिक करेल. शिप नावावरती क्लिक केलं तुम्हाला ओटीपी जाईल मोबाईल नंबरला आणि तुम्हाला ओटीपी इन्सर्ट करून शिपमेंट ऍक्टिव्हेट करायची. तर तुम्ही न्यू वरती गेलाय किंवा इथं रेडी टू शिप आपल्याकडे प्रत्येक स्टेटस साठी वेगवेगळे कॅटेगरी आपण इथे दिलेले आहे.
तुम्ही ट्रॅक पण करू शकता AWP नंबर टाईप करून. जस्ट ते एवढं आहे.